नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक छानशी अशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे नीला आणि तिचे जादूचे जग. एक लहानशा गावात नीला नावाची एक लहान छोटी सुंदर मुलगी राहत होती. नीलाला घोडा हा प्राणी खूप आवडायचा, पण तिच्याकडे एकही घोडा नव्हता. एके दिवशी तिच्या आजोबांनी तिला एक लाकडी घोडा भेट दिला. त्यांनी सांगितले की हा घोडा विशेष आहे. नीलाने तो लाकडी घोडा आपल्या खोलीत ठेवल्यावर तिचे आश्चर्य वाटले. रात्री ती झोपायला गेली तेव्हा तिला एक अद्भुत आवाज ऐकू आला. तिने पाहिले की लाकडी घोडा जिवंत झाला आहे. घोड्याने हसून सांगितले, नीला, मी एक जादूचा घोडा आहे. तू माझ्यावर बसून कुठेही जाऊ शकतेस. नीलाला खूप आनंद झाला. तिने घोड्यावर बसून विचारले, घोडे, आपण कुठे जाऊ शकतो? घोड्याने उत्तर दिले, आपण जादूच्या जंगलात जाऊ शकतो. तिथे अनेक नवीन मित्र आपल्याला भेटतील. नीलाने आपल्या डोळ्यात चमक घेऊन घोड्यावर बसली आणि ते दोघे जादूच्या जंगलात पोचले. तिथे त्यांनी विविध रंगाची फुले, उडणारे पंखे, बोलणारे प्राणी पाहिले. तिथे त्यांना एक हसतमुख ससा भेटला. सशाने नीला आणि घोड्याचे स्वागत केले. त्यांनी सांगितले, नीला, तू इथे आल्यावर आम्हाला खूप आनंद झाला आहे. या जंगलात सर्व प्राणी मित्र आहेत आणि आम्ही एकमेकांची मदत करतो. नीलाने सशाला धन्यवाद दिले आणि त्या जंगलात फिरायला सुरुवात केली. तिने विविध प्राण्यांशी मैत्री केली, त्यांच्यासोबत खेळले आणि नवीन गोष्टी शिकल्या. घोड्याने सांगितले, नीला, आपल्याला इथे खूप काही शिकायला मिळेल. प्रत्येक प्राणी काहीतरी नवीन शिकवेल. नीलाने त्या जंगलात खूप मजा केली आणि नवीन मित्रांची ओळख झाली. ती घरी परतण्याआधी घोड्याला म्हणाली, घोड्या, मला इथे खूप आनंद झाला. आपण पुन्हा पुन्हा इथे यायला पाहिजे. घोड्याने हसून उत्तर दिले, नक्कीच नीला, आपण नेहमीच इथे येऊ शकतो आणि येत जाऊ. मित्रांनो, ह्या गोष्टीचा पुढील भाग ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. तसेच तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील ते कॉमेंटमध्ये पेस्ट करा. थँक्यू.